इथे बघा ब्लाऊजला मी 13 इंच उंची घेतलेली आहे, 5 इंच शोल्डर आणि 5 इंचच मुंडा घेतलेला आहे, कारण 32 इंच छातीचा ब्लाऊज आहे हा. तर 2 इंच गळ्यासाठी रुंदी घेतलेली आहे आणि खाली 2.5 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गळ्याचा आकार केलेला आहे, पान गळा काढलेला आहे मी. आणि याला मी पॅचवर्क करणार आहे बघा, साडीचं पॅच लावणार आहे. तर 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी पॅचसाठी, म्हणजे शिवून ते 1.25 इंच ते 1 इंचापर्यंत येतं दोन्हीकडून म्हटलं तरी पण. मग इथे मी थोडासा वेगळा आकार काढून अशा पद्धतीने गळा कट केलेला आहे आणि आता याला मी कॅनव्हासवर कट करणार आहे. तर गळ्याचा बाहेरचा जो आकार आहे तोच मी कॅनव्हासवर कट केलेला आहे आणि कॅनव्हासला 1.5 इंच मार्जिन दिलेलं आहे, म्हणजे तोच पॅच लावणार आहे मी. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी गळा जो आहे तर तो कट करून घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला आणि गळ्याचा शेप तुम्ही अगदी बघू शकता किती छान पान गळा आलेला आहे. तर तो आतला जो पॅच होता छोटा तर तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. फक्त त्याचं कॅनव्हासवर कट करताना थोडंसं मोठ्या आकारामध्ये कट करायचं आहे, कारण आतल्या साईडला थोडीशी मार्जिन एक्स्ट्रा ठेवायची आपल्याला, जेणेकरून ते पॅच जो आहे तो कमी पडू नये. तर रेग्युलर जसं आपण ब्लाऊज उलटवून घेतो तशा पद्धतीनेच उलटवून घेतलेलं आहे मी, आतनं दापटीप वगैरे देऊन. आणि वरच्या साईडचं जे आहे गळ्याच्या साईडचं तर ते जे आहे तर ते मी वरतून पॅच लावणार असल्यामुळे तर अशा पद्धतीने अस्तरची बाजू वर केलेली आहे आणि गळ्याचा शेप जे आहे तो टीप घालून घेतलेली आहे एक. आणि तो जो गळा आपला तयार झालेला आहे ते कट करून घेतलेला आहे मी. तर आपले मागचे जे टक्स असतात ते सुद्धा घालून घेतले, जेणेकरून ते पॅच जरी मोठा झाला तर त्याच्या आतमध्ये जावेत टक्स म्हणून. तर आता जो आपण पॅच तयार करणार आहे तर तो बघा मी साडीचा कपडा अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि मधून कट करून समान भागामध्ये कट केलेला आहे आणि एक टीप देऊन घेतलेली आहे. तर मी हवी असेल तर याच्यावर दाब टीप सुद्धा देऊ शकता, पण मी दिलेले नाही आहे. आपण जो कॅनव्हासचा गळा तयार केला होता तर तो याच्यावर ठेवलेला आहे आणि तयार करून घेतलेला आहे. आणि याचं जे फिनिशिंग आहे शेवटचं, म्हणजे जो आपण हे करणार आहे तिकडच्या साईडून थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, जेणेकरून कॅनव्हासला दुमडावं. जर तुम्ही तसंच कट केलात त्याच्या मापाने बरोबर तर ते काय होतं, आपण लेस लावल्यानंतर त्याचे धागे जे आहेत तर ते निघायला लागतात बघा. त्यामुळे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं, फिनिशिंग छान येतं बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कट करून घ्याल आणि दुमडून घ्याल कापड तर बघू शकताय बरोबर पॅच आपला तयार झालेला आहे. मधल्या साईडला टोकावर मी एक पिन लावून घेतलेले आहे आणि अस्तरच्या साईडनं पॅच ठेवलेला आहे मी, जेणेकरून उलटा करून घेतला की तो पॅच बरोबर आपल्या मेन फॅब्रिकला वरती येईल आणि उठून सुद्धा दिसेल छान. छोटे छोटे नॉच करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही तसंच ठेवला तर ते थोडंसं जाडं होतं बघा तिथे गोट, आणि काय सुई एखाद्या वेळेस टिपसुद्धा बसत नाही. त्यामुळे थोडंसं असं कट करून घ्यायचं, जेणेकरून फिनिशिंग छान येतं गळ्याचं. तर तुम्ही ते बघू शकताय उलटं करून घेतलेलं आहे. दापटीप मारून घेणार आता आणि दापटीप मारून घेतल्यानंतर आपल्या साईडला जे कॅनव्हासचं जे आपण गळा तयार करून घेतला तर त्यालासुद्धा एक टीप घालून घेणार आहे. तर खूप ताण लागली होती आणि मुलग्याकडनं बाटलीसुद्धा घेतली पाण्याची, तर तिला इग्नोर करा आणि ब्लाऊज डिझाईनला फोकस करा. तर बघू शकताय अशा पद्धतीने माझा पानगळा जो आहे तो तयार झालेला आहे. तर आता मध्ये जे आपण पॅच करायला घेतले होते ते सुद्धा एक अस्तर, एक कॅनव्हास आणि एक आपलं साडीचं कापड अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी आणि टीप घालून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा उलटवून कॅनव्हास आतल्या बाजूला अस्तर खाली आणि वर आपलं साडीचं कापड अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तर टीप घालून घ्यायची आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही लेस लावू शकता, बिना लेसचं सुद्धा ठेवू शकताय. तर मी डबल लेस लावणार आहे, म्हणजे दोन्हीकडं इकडे 2 वेळा आणि तिकडे 2 वेळा अशा पद्धतीने लेस लावणार आहे, म्हणजे छान दिसावी यासाठी. थोडंसं बघा पॅच तयार करताना तुम्ही तुमच्या आयडिया लावा. मी माझ्या आयडियाने मी सांगत आहे तुम्हाला थोडक्यात, म्हणजे जसं जमेल तसं मी सांगत आहे. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ब्लाऊज डिझाईन शेअर करण्याचा. तर कसा वाटला हा डिझाईनचा व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आवडलाच असेल तर तुमच्या शिवणाऱ्या मैत्रिणींना व्हिडिओचा लिंक जे आहे ते शेअर करा. तर जे छोटे पॅच तयार करून घेतले होते तर ते लावून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने, आणि हे 1.5 बाय 1.5 इंचाचे चौकोन बॉक्स तयार म्हणजे काढून घेतलेले आहे. जे आपण चौकोन कट करून घेतलेले छोटे छोटे तर त्याचा त्रिकोण तयार करून घेतला आणि त्रिकोणचा मग इकडचा कोपरा आणि इकडचा कोपरा बरोबर अंगठामध्ये ठेवून फोल्ड करून घेतला. त्यामुळे अशा पाकळ्या तयार झाल्या. तर अशा मी भरपूर पाकळ्या तयार करून घेतल्या. तर ते जे आहे कापड ते साडीचं म्हणजे ब्लाऊजचं कापड आहे आणि ते सगळं पाकळ्या जे आहेत तर ते आपण जे तयार केलेल्या पॅच आहे तर त्याच्यावर मी अशा पद्धतीने अरेंज करून ठेवलेले आहेत बघा, जेणेकरून ते जे की आपण ब्लाऊज डिझाईन केलेली आहे तर ती छान दिसावी. जवळजवळ लावल्यामुळे तुम्ही लांब लांब असे 3-3च्या बॅचप्रमाणे पण लावू शकताय.
तर मी अशी एकदम जवळजवळ एकाला एक लागून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याचा जर जे अनइवन फॅब्रिक आहे तर ते मी कट करून घेणार आहे, जेणेकरून आपण वरतून जी लेस लावणार आहे तर त्याला ती अडचण नको म्हणून. तर अशा पद्धतीने एक झालरची लेस लावलेली आहे मी. तर तिला डबल टिप लावणार आहे आणि आतल्या साईडला जो आपण साडीचा पॅच केलेला आहे तर त्याला एक छोटी लेस लावून घेणार आहे बघा, म्हणजे जेणेकरून आपल्या गळ्याचं जे फिनिशिंग आहे तर ते एकदम छान दिसावं. आता जे आपण मध्ये छोटे पॅच तयार केले होते बघा, त्याच्यामध्ये एक मी बो तयार करून लावणार आहे. तर साडीचं मी काठ घेतलेलं आहे ब्लाऊजचं, तर त्याला असं फोल्ड करून टीप घालून घेतली एका साईडून आणि सुईच्या ह्याच्याने अशा पद्धतीने प्लेटा पाडून छान असे हे करून घेतलेले आहेत. आणि याला मी वेगळ्या पद्धतीने तयार करायचा प्रयत्न केला पण ते काही छान दिसेना. मग अशा पद्धतीने नॉडला फोल्ड केलं आणि त्याला 2 छोटे लटकन लावून घेतले, लटकनसारखेच, आणि ते अटॅच केले त्याला. आणि हा जो बो आहे तर तो दोन्हीच्या मध्ये सेंटरला ठेवून आपल्याला अटॅच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आता शिवल्यानंतर दिसेल डिझाईन किती छान आणि सुंदर सोबर उठून दिसते ती. तर अशा पद्धतीने पैठणी साडीचे ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आवडले असतील किंवा अजून आणखीन पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या शिवणाऱ्या टेलरिंग मैत्रिणीला शेअर करा. तर याच्यावर छोटे छोटे मणी लावून घ्यायचे आहेत. मी इथे मणी लावलेला व्हिडिओ शेअर केलेला नाही कारण खूप मोठा होईल, जिथे की आपण पाकळ्या लावलेल्या आहेत बघा तिथे. आणि बघा डिझाईन अशी फायनल लुक असा तयार झालेला आहे.